कल्पना करा, सकाळी ऑफिसला जाण्याची घाई आहे, रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक आहे आणि तुमच्या शेजारून एक रिकामी बस वेगाने पुढून निघून गेली. तेव्हा आपल्या मनात एकच प्रश्न येतो, एवढा मोठा BRT प्रकल्प उभारला, हजारो कोटी रुपये खर्च केले, पण जर अशा बस रिकाम्याच धावत असतील तर हा प्रकल्प खरंच यशस्वी म्हणायचा का, की तो पूर्णपणे फेल झाला आहे? नमस्कार मित्रांनो, मी विशाल विठ्ठल आणि स्वागत आहे आपले सॉर्ट आउट या YouTube चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत BRT म्हणजे नेमकं काय आहे, तो कधी सुरू झाला, त्याच्या मागचा उद्देश काय होता आणि आज त्याच्याबद्दल इतकी नकारात्मक चर्चा का होते. सर्वात आधी BRT म्हणजे काय? BRT म्हणजे बस रॅपिड ट्रान्झिट नावातच उत्तर आहे. म्हणजे अशी बस सेवा ज्यासाठी स्वतंत्र रस्ता व लेन तयार केली जाते. या लेनमध्ये फक्त बस चालतात, त्यामुळे बस ट्रॅफिकमध्ये अडकतच नाही, वेळ वाचतो आणि प्रवाशांना जलद प्रवास करता येतो. ही संकल्पना जगातील अनेक शहरांमध्ये यशस्वी झाली आहे, त्यामुळे भारतातही अनेक शहरांनी हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. पिंपरी चिंचवडमध्ये वाढती लोकसंख्या, वाढणाऱ्या गाड्या आणि वाहतूक कोंडी यावर उपाय म्हणून BRT प्रकल्प सुरू करण्यात आला. उद्देश खूप स्पष्ट होता, जास्तीत जास्त लोकांनी स्वतःची कार किंवा दुचाकी वापरण्याऐवजी बसचा वापर करावा. रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी व्हावी, प्रदूषण कमी व्हावं आणि सर्वसामान्यांना कमी वेळात प्रवास करता यावा. सुरुवातीला हा प्रकल्प अनेकांच्या अपेक्षेचा केंद्रबिंदू होता. स्वतंत्र बस लेन, आधुनिक बस थांबे, सुरक्षित पदचारी पूल आणि वेळेवर धावणाऱ्या बस अशी कल्पना मांडण्यात आली होती. पण प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अनेक अडचणी समोर येऊ लागल्या. सर्वात मोठी समस्या होती शिस्त. अनेक ठिकाणी खासगी वाहने BRT लेनमध्ये शिरू लागली. काही ठिकाणी लेनमध्ये अतिक्रमण झालं. काही चौकांमध्ये वाहतूक व्यवस्थापन अपेक्षेप्रमाणे झालं नाही, त्यामुळे बसचा वेग कमी झाला. काही प्रवाशांना बस थांब्यापर्यंतच पोहोचणं अवघड जाऊ लागलं. परिणामी लोकांचा विश्वास कमी होत गेला. दुसरीकडे अनेक नागरिकांनी असा आरोप केला की BRT साठी रस्त्याचा मोठा भाग राखून ठेवला आहे, त्यामुळे उर्वरित रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. तर काही तज्ज्ञांची मते वेगळी होती. त्यांच्या मते जर BRTचे नियम काटेकोरपणे पाळले गेले असते तर बसची वारंवारता वाढली असती आणि नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर केला असता, तर हा प्रकल्प अधिक प्रभावी ठरला असता. म्हणजेच प्रश्न असा आहे की प्रकल्प चुकीचा होता की त्याची अंमलबजावणी? हा वाद आजही कायम आहे. कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही फक्त रस्ते बांधून तयार होत नाही, तर त्यासाठी नागरिकांची मानसिकता, प्रशासनाची सातत्यपूर्ण अंमलबजावणी आणि वाहतूक शिस्त या तिन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. आज परिस्थिती बदलत आहे. शहरात मेट्रो सुरू झाली आहे, अनेक नवीन उड्डाणपूल तयार झालेले आहेत, स्मार्ट ट्रॅफिक सिस्टीमवर काम सुरू झालेले आहे. अशा परिस्थितीत BRTची भूमिका भविष्यात काय असेल हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. काही तज्ज्ञांच्या मते मेट्रो आणि BRT एकमेकांना प्रतिस्पर्धी नसून पूरक व्यवस्था आहेत. मेट्रो जिथे पोहोचत नाही तिथे जलद बस सेवा प्रभावी ठरू शकते. त्यामुळे BRT बद्दल अंतिम निष्कर्ष काढताना फक्त फेल किंवा फक्त पास असा शिक्का मारणं योग्य ठरणार नाही. कारण या प्रकल्पाने शहराला सार्वजनिक वाहतुकीबद्दल विचार करायला भाग पडला आहे आणि भविष्यातही नियोजनासाठी अनेक महत्त्वाचे धडे दिले आहेत. मग तुम्हाला काय वाटतं, BRT खरंच अपयशी ठरलंय की योग्य नियोजन आणि शिस्त असती तर आज शहराची सर्वात मोठी वाहतूक व्यवस्था ठरली असती? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्व आणि अभ्यासपूर्व व्हिडिओसाठी सॉर्ट आउट YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.